महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली येथे समाजसेवेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले यांच्या पुढाकारातून ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील रुग्णांना, गर्भवती महिलांना, सफाई कर्मचारी तसेच कामगार वर्गाला फळांचे वाटप करण्यात आले। राजसाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। या उपक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, नगरसेवक अभिजित देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच मनसेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। फळवाटपाच्या या उपक्रमामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले। राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आलेला हा सेवाभावी उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश देणारा ठरला। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त 11 जून पासून ते 19-20 जून पर्यंत नवी मुंबई मनसे आणि नवी मुंबई मनसेच्या विविध विभागाच्या माध्यमातून आम्ही एक सेवा सप्ताह असा पूर्ण आठवडाभर साजरा करतोय। त्याचाच एक भाग म्हणून आज आमचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले साहेब असतील, आमच्या शुभांगीताई असतील, महिला सेनेच्या, इतर विद्यार्थी सेनेचे, पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने ऐरोली इथल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात आज फळवाटपाचा रुग्णालयासाठी म्हणजे रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी फळवाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। राजसाहेबांचा वाढदिवस आमच्यासाठी अत्यंत उत्साह आणि ऊर्जा घेऊन येत असतो। तर मला वाटतं आजही त्या रुग्णांना फळं देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच मला वाटतं राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमचं समाधान। कारण काय आहे, आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, सन्माननीय राजसाहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्या नवी मुंबईमध्ये शहराध्यक्ष गजानन काळे साहेब असतील, उपशहराध्यक्ष विद्यार्थी सेना दशरथ असतील, राष्ट्रवादीच्या महिला संघटना आपल्या वंदनाताई आहे, सगळे म्हणजे विविध क्षेत्रातले सगळे राजकीय लोक इतर पदाधिकारी आहेत। प्रथमतः मी असं सांगेन की पीडित वर्ग जो आपल्याला ह्या महानगरपालिकेत येतो त्या वर्गाला आम्ही सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्यानुसार की बॅनर न कमी लावता फळ वाटप, आरोग्य म्हणजे जे जनतेला निगडीत आहेत अशा सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या त्या आणि त्यांचा आम्ही तंतोतंत शहराध्यक्षांच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो आणि त्या पद्धतीमध्ये आज आम्ही हा कार्यक्रम फळवाटपाचा केलेला आहे। आणि फळवाटप हा आमच्यासाठी लई मोठी गोष्ट नाही, पण कसं आहे की एक पीडित वर्ग ह्या नवी मुंबईमध्ये खूप मोठा आहे आणि त्या वर्गाला कुठंतरी न्याय मिळण्यासाठी आमची आंदोलनं असतील, शिक्षणाच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात, या अजून काय, तर त्याच्यामध्ये आम्ही फळवाटप आणि आमचे प्रथम नवी मुंबईचे नगरसेवक देसाई साहेब ते बी इथं आलेले आणि त्यांचं पुण्या नवी मुंबईमध्ये विविध क्षेत्रामध्ये लक्ष ठेवून आहेत, कारण आरोग्याशी खूप अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यासाठी पाण्याचा विषय असेल, लाईटीचा विषय असेल, असे विविध क्षेत्रात शिक्षणाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींसाठी देसाई साहेब महापालिकेमध्ये आवाज उचलतात आणि महापालिकेत राजसाहेबांच्या आदेशानुसार की कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम न घेता की वृक्षारोपण करा, रुग्णांना फळ वाटप करा, तर साहेबांच्या आदेशानुसार नवी मुंबईतील सर्व आमचे महाराष्ट्र सैनिक असतील, आम्ही गजानन काळेंच्या अध्यक्षतेखाली आज गेला आठवडा पूर्ण सेवा सप्ताह घेतलेला आहे। त्यातलाच आजचा एक दिवस आहे की सर्व रुग्णांना आम्ही आज फळ वाटप करतोय। आम्ही ज्यावेळी महापालिकेत ज्यावेळी जातोय, हॉस्पिटलमध्ये जातोय, त्यावेळी रुग्णांच्या बाबतीत आम्ही चौकशी करतोय की कुठली सेवा, कुठल्या पद्धती तुम्हाला अडचणी आहेत। परंतु मी बोलल्याप्रमाणे नवी मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका आहे, खूप चांगली स्वच्छता इथे आहे। फक्त म्हणजे जो महापालिकेमध्ये येताना नागरिकांना बेड मिळत नाहीत हा एक फक्त प्रश्न आहे, त्या संदर्भात काम होणं गरजेचं आहे। आणि राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की तुम्ही ज्या गोष्टी सामान्य नागरिकांसाठी करता येतील त्या पद्धतीने करा आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। आणि आज यावेळी तुम्ही सर्वांनी आज इथं जमलात आणि राजसाहेबांच्या दीर्घायुष्याची सर्वांनी प्रार्थना केली, याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। आयुक्तांना भेटलो, इथले जे अतिरिक्त शहर अभियंता जे आहेत अरविंद शिंदे साहेब, हे पूर्ण निष्क्रिय ठरलेले आहेत, त्यांना निलंबित करा असा मी ठराव टाकलेला आहे। या महासभेमध्ये लक्षवेधीसुद्धा येणार आहे त्यांच्या संदर्भात की ते निष्क्रिय ठरलेत, त्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन केलं नाही। आज लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागते, फार मोठा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, गढूळ पाणी येते तरी जाऊन बोलतात, सगळे प्रशासनामधले अधिकारी जातात, महापौर मॅडम जातात, पाणी शुद्ध असल्याचा दावा करतात। शुद्ध असल्याचा दावा केल्यानंतर एवढे पेशंट आजारी का पडतायत याचं कारण मात्र कोण द्यायला तयार नाही। हे संपूर्ण सत्ताधाऱ्यांचं अपील
आज राजसाहेबांचा वाढदिवस आहे. फक्त आनंद साजरा करण्याचा नाही तर आम्हाला समाजाविषयी एक बांधिलकी जपण्याची एक संधी मिळालेली आहे. आज आम्ही छोटासा उपक्रम राबवलो. महानगरपालिकेमध्ये सगळं रुग्णाला फळं वाटप केलं. आम्ही परत आज ऐरोलीमध्ये जो प्रश्न आहे लाईटीचा, पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे, त्यावर सरकारने विचार करावा. मनसेचं काय बोलतो? मनसेचे आमचे सोनार की एक लोहर की एकच नगरसेवक पूर्ण महानगरपालिका हादरावून टाकतात.